जय शिवराय मित्रांनो, हे जे पाठीमागं तुम्हाला दिसत आहे ही चीनची भिंत नसून आमच्या बीडमधील एक भिंत आहे, जी की खूप ऐतिहासिक आहे. आता हिचं महत्त्व जर म्हणायचं गेलं तर एकेकाळी हिनं संपूर्ण मराठा स्वराज्य जे आहे त्याचं रक्षण करण्यासाठी मदत केलेली आहे. असं कसं काय म्हणतो मी तर सांगतो तुम्हाला. चला ब्लॉगला सुरुवात करूयात. मित्रांनो, ही जी तुम्हाला मोठी सर भिंत दिसत आहे, संपूर्ण मराठवाडा हा बहुतांशी निजामांच्या आधिपत्याखाली असताना सरदार नाईक बावणे हे आपल्या स्वराज्यासाठी काम करत होते, जे की त्या काळामध्ये स्वराज्यासाठी निजाम अडचण ठरू शकत होते. त्यांना इथंच पायबंद घालणं गरजेचं होतं. अशा पद्धतीचं काम करत असताना ही गिरवली येथे सरदार नाईक बावणे यांची गडी आहे आणि तिला ही तटबंदी आहे. हिचा काही लढायांमध्ये किल्ल्यासारखा वापर केलेला आहे. सैन्याला बसवणं, त्याच्यानंतर शत्रूवर हल्ला करणं, अशा पद्धतीचे कामं ज्यावेळेस गडीवरून होत असायचे त्यावेळेस अशा पद्धतीची चहूबाजूनं 9 बुरुजांची तटबंदी आपल्याला या गडीला केलेली पाहायला आढळते. तटबंदी करण्यासाठी मित्रांनो जवळपास 7 फूट ते 9 फुटाची रुंद भिंत आहे, जे की चिखल जो आहे तो हल्ल्यांनी तुडून त्याच्यापासून बनवलेलं कांडक्याची म्हणता येईल अशा पद्धतीची भिंत आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. दगडाची रचना तुम्ही पाहू शकता, एकदम जबरदस्त जुन्या काळामध्ये, परंतु आता थोडीशी पडझड. त्याचं कारण जे काही मातीचे घरं असायचे त्या मातीच्या घरांना सारवण्यासाठी या पांढऱ्या मातीचा गावकऱ्यांनी वापर केला आणि आज थोडंसं या ठिकाणी तिचा क्षय झालेला आहे. तरीही जर आपण या संपूर्ण गडीच्या शेजारची तटबंदी किंवा भिंत पाहिली तर आजही सिमेंटच्या कंपाऊंडपेक्षा कित्येक पटीनं भारी. या ठिकाणी मित्रांनो जर आपण हिला खांदून काढायचं म्हटलं तर हा जो पांढरा मातीचा भाग आहे तो पहारेनं सुद्धा खांदत नाही आणि मजूर हालोहाल होतात मजुरांचे. इथलीच एक आपल्याला गोष्ट समजली, जे बावणे परिवाराचे वंशज आहेत त्यांनी सांगितलं आपल्याला एक बुरुज काढून त्या ठिकाणी बैठक रूम बनवायची होती, परंतु गावातील मजुरांना जमत नव्हतं म्हणून बाहेरील वडार समाजातील माणसं बोलवली, परंतु त्यांनाही ते खांदता आलं नाही आणि मग आमचे निष्फळ प्रयत्न आम्ही सोडून दिले. तर अशा पद्धतीने मित्रांनो हे त्या काळामध्ये जबरदस्त पद्धतीची तटबंदी असणारी गिरवलीमधील सरदार नाईक बावणे यांची आतमध्ये गडी आहे. गडी एकदम सुंदर आणि जबरदस्त बांधणीची असून 4 बुरुजांची गडी पाहायला मिळेल.